आर्टिकलमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 19 यामध्ये फाईल मेनू ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण न्यू डॉक्युमेंट आपली फाईल सेव्ह करायची असेल तर सेव्ह ॲज किंवा आपल्याला फाईल पण शेअर करता येणार. होम मेनूमध्ये आपण सपोज एखादं वर्ड टाईप केलं त्या वर्डला फॉर्मॅटिंग करण्यासाठी आपण जसं आपल्याला कट करायचं असेल कट केल्यानंतर पुन्हा आणायचं असेल तर पेस्टचं ऑप्शन आहे. त्यानंतर या वर्डला आपल्याला साईज वाढवायची असेल तर इथून साईज वाढेल कमी करायची असेल किंवा मग आपल्याला फॉन्ट चेंज करायचं असेल इथून फॉन्ट चेंज करता येणार. कॉपी पेस्टमध्ये हा वर्ड कॉपी होईल आणि पुन्हा पेस्ट होईल. ठीक आहे. कट पेस्टमध्ये काय झालं होतं हा वर्ड कट होता आणि पेस्ट होता. त्याच्यानंतर आपण याला बोल्ड पण करता येणार इटालिक करता येणार अंडरलाईन स्ट्रिक थ्रो देता येणार सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट आणि टेक्स्ट इफेक्ट आपण अशा प्रकारे टेक्स्ट इफेक्ट देऊ शकतो. आपल्याला दिलेले इफेक्ट काढायचं असेल तर आपण इथे जाऊन क्लिक करायचं. कोणत्याही आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर आपल्याला सिलेक्शन करावं लागेल. जसं आपल्याला टेक्स्ट इफेक्ट कलर द्यायचा आहे टेक्स्ट कलर फॉन्ट कलर असं देता येणार. त्याच्यानंतर आपल्याला चेंज युअर केस समजा सेंटेंस केस द्यायचं असेल आपण इथे सेंटेंस केस देऊ. फर्स्ट वर्ड कॅपिटल होणार लोअर केसमध्ये सर्व स्मॉल अपर केसमध्ये कॅपिटल वर्ड आणि कॅपिटल सोडून प्रत्येक अक्षराचा पहिला अक्षर कॅपिटल आणि करंट केसमध्ये पहिला अक्षर स्मॉल आणि बाकीचे कॅपिटल. त्याच्यानंतर आपल्याला इथे फॉन्ट कलर देता येणार अशा प्रकारे जे तुम्हाला हवं आहे ते देता येईल. बुलेट्स यूज करता येईल सिम्बॉल्स बुलेट्स आहेत नंबरिंग बुलेट्स आहेत सेंटेंस आपला जो वर्ड आहे याला सेंटरमध्ये पण करता येईल अरेंजमेंट चेंज करता येणार राईट साईड लेफ्ट साईड किंवा जस्टिफाय. टू लाईन दोन लाईनमध्ये लाईन स्पेसिंग आपल्याला द्यायचं असेल तर 1.5 1.0 लाईन स्पेसिंग देता येणार. बॅकग्राऊंड कलर द्यायचं असेल असं बॅकग्राऊंड कलर देणार. त्याच्यानंतर आपल्याला बॉर्डर सुद्धा देता येणार. हेडिंग स्टाईल अगर आपल्याला इथून चेंज करायची असेल आपण इथून हेडिंग स्टाईल पण चेंज करू. फाइंड अँड रिप्लेसमध्ये समजा आपल्याला एखादा वर्ड टाईप केलेला शोधायचं असेल तर आपण इथे फाइंड करायचं. फाइंड केल्यावर तो अक्षर आपल्याला शोधून काढेल आणि आपण त्याच्या जागी दुसरा वर्ड टाईप करून रिप्लेस करता येईल. रिप्लेस आणि रिप्लेस ऑफ म्हणजे जिथे जिथे कॉम्प्युटर वर्ड असणार ते पूर्ण रिप्लेस. त्यानंतर इन्सर्ट मेनूमध्ये आपण जे कव्हर पेजेस घेतो ते अशा प्रकारे इन्सर्ट करायचे. त्यामध्ये आपण कव्हर पेजला नावाने टायटल सुद्धा देऊ शकतो. इन्सर्टमध्ये ब्लँक पेजेस पण देता येणार. चेक पेजला आपण फर्स्ट टेबल असतो नेक्स्ट पेजला टेबल इन्सर्ट करता येणार. इन्सर्ट टेबलमध्ये जाऊन आपण कॉलम
त्यानंतर पिक्चर सुद्धा आपल्याला इथे केले आहे. आणि रिसर्च मध्ये ऑनलाईन पिक्चर सुद्धा आपण म्हणजे सर्च करता येतात आणि घेता येतात. जसं आपण ॲनिमल मध्ये गेलो, तिथे आपल्याला जो ॲनिमल हवा असेल त्या ॲनिमलला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पिक्चर